नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मानकापूरमध्ये शांती सागरचा धमाका. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी 2 कोटींच्या ठेवींचा ऐतिहासिक विक्रम. सहकारी क्षेत्रात विश्वासाचे नाव असलेल्या आचार्य 108 श्री शांती सागर कोऑपरेटिव्ह सोसायटीने आज एक नवा इतिहास रचला आहे. निपाणी तालुक्यातील मानकापूर शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ग्राहकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे एकाच दिवसात तब्बल 2 कोटीहून अधिक रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते या शाखेचा दिमागदार शुभारंभ झाला. सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणि सेवेच्या जोरावर अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या आचार्य 108 श्री शांतीसागर कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मानकापूर शाखेचे उद्घाटन गुरुवारी 26 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्याचे उद्घाटन निपाणी व चिकोडीचे युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना बसवप्रसाद जोल्ले यांनी सांगितलं की माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सदैव तत्पर राहील. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी मानकापूरकरांनी संस्थेवर दाखवलेला विश्वास थक्क करणारा ठरला. एकाच दिवसात 2 कोटीहून अधिक रुपयांच्या ठेवी जमा झाल्याने संस्थेचे संस्थापक चेअरमन शरद जंगटे आणि मान्यवर भारावून गेले. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करणारी ही या भागातील एकमेव संस्था ठरली आहे. या सोहळ्याला हलसिद्धनाथ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रामगोंडा पाटील, माजी संचालक युनुस मुल्ला, शाहीर कुंभार, नामदेव बन्ने, वैभव कुंभार यांच्यासह बोरगाव आणि मानकापूरचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठोबा कुंभार यांनी केलं, तर आभार मानकापूर शाखा व्यवस्थापक वैभव कुंभार यांनी मानले. सहकाराची नवी पहाट. मानकापूरमध्ये आचार्य 108 श्री शांतीसागर कोऑपरेटिव्ह सोसायटीचा शाखा विस्तार मोठ्या थाटात संपन्न झाला. युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते या नव्या दालनाचे उद्घाटन करण्यात आलं. पण खरी चर्चा रंगली ती मानकापूरकरांच्या विश्वासाची. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी संस्थेत 2 कोटी प्लस ठेवींचा पाऊस पडला. हा एक प्रकारचा ऐतिहासिक विक्रमच मानला जात आहे. संस्थापक चेअरमन शरद जंगटे यांनी हा प्रतिसाद पाहून मानकापूरच्या जनतेचे आभार मानले. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रेरणेतून ही संस्था सामान्य माणसांच्या प्रगतीचे साधन बनेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. रामगोंडा पाटील, युनुस मुल्ला आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने निपाणी तालुक्यातील सहकार क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. 108 शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा आज मानकापूर शाखेचं उद्घाटन आदरणीय आमचे बसवण्णा प्रसाद यांच्या हस्ते झालेलं आहे. तरी या सर्व मानकापूर ग्रामस्थांनी कळकळीची विनंती करतो की आमच्या ह्या पहिल्या शाखेमध्ये ब्रँचमध्ये सर्वांनी डिपॉझिट द्यावं, सर्वांनी सहकार्य करावं आणि इथल्या पुढल्या काळात सुद्धा कुठलंही राजकारण न करता समाजकारणासाठी आणि इथून पुढे त्या शाखेचा जेवढा होता येईल तेवढा गरीब जनता, उद्योजक व शेतकरी वर्गांना लाभ हो एवढीच मी विनंती करतो शेतकऱ्यांना. एक 2 शब्द थांबा. हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार, मानकापूर. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.